असं आहे निखिलजी, तुम्ही इथे हर्षवर्धन पाटील आहेत, श्याम मानव आहेत आणि माझ्या शेजारी समितीचे पाटील आहेत अविनाश पाटील. यात तुम्ही तिघांना विचारा भारतीय जनता पक्षाची भूमिका काय होती. सर तुमच्याकडे चॅनल आहे, तुम्ही बोलाल ते लोकांना ऐकू जाणार आहे, पण वास्तव हर्षवर्धन पाटील, श्याम मानव आणि अविनाश पाटील यांना विचारा. देवेंद्र फडणवीस असतील, विनोद तावडे असतील, यांनी या बिलाच्या साठी काय काय मदत केली, कशा कशा प्रकारे केली हे सर्वश्रुत आहे. आता त्यावेळी ज्या बिहाइंड द स्क्रीन बैठका झाल्या ज्यात आम्ही सगळी मदत केली आणि खरं म्हणजे अशा प्रकारचं बिल पारित होणे डॉक्टर दाभोळकरांना एक आदरांजली आहे या भूमिकेतनं आम्ही ती करत होतो. आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाची भूमिका, जे आमचे आक्षेप होते ते आम्ही डॉक्टर दाभोळकरांबरोबर चर्चा करून त्यातले काही दाभोळकरांनी मान्य केले होते. नंतर सरकारबरोबर चर्चा करून सरकारने सुद्धा दोन गोष्टी त्यातल्या मान्य केल्या होत्या. श्याम मानवानी जे लोकराज्यामध्ये काही सेव्हिंग क्लॉज लेखात लिहिले होते ते आम्ही घ्यायला लावले, सरकारने ते घेतले होते आणि त्यामुळे हे बिल कोणाच्याही धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणणार नाही. विनोदजी, अशा पद्धतीने ते बिल यावं यासाठी आम्ही प्रयत्न केला. विनोदजी, मला तुमच्याविषयी ऐकून घ्या ना, मला तुमच्याविषयी आपुलकी आहे, मला तुमच्याविषयी आदर आहे. मी तुमच्या व्यक्तिशः म्हणत नाही. विनोद तावडे या बिलाच्या बाजूने होते, देवेंद्र फडणवीस बाजूने होते, भारतीय जनता पक्षातले अनेक आमदार बाजूने होते. पण जे वर्तन गिरीश बापट, सुधीर मुनगंटीवार यांनी केलं किंवा जे वर्तन शिवसेनेच्या दिवाकर रावते आणि रामदास कदम यांनी केलं, तुम्ही काय म्हणाल त्याबद्दल? तुम्ही संवेदनशील आहात आणि माझं असं म्हणणं आहे की भाजपमध्ये सुद्धा जो परिवर्तनाचा प्रवाह आहे तो तुम्ही रिप्रेझेंट करता, पण या वर्तनाबद्दल काय म्हणाल? निखिलजी, विधानसभेमध्ये मी आता इथे येण्यापूर्वी सुधीर मुनगंटीवारांशी बोललो, ते म्हणले की मी या बिलावर बोललोच नाही. गिरीश बापट या बिलावर बोलले तर राम पंडागळे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे सभासद आज आमच्या सभागृहात बोलले, ते म्हणले की हे बापट बोलतायत का आंबेडकरवादी चळवळीतला परिवर्तनवादी नेता बोलतोय, इतकं यांचं भाषण वेगळं होतं असं राम पंडागळे यांचं म्हणणं होतं. मी स्वतः सभागृहात नव्हतो कारण आमच्या सभागृहात ही चर्चा असल्यामुळे मी माझ्या सभागृहात बसलो होतो. तरी पण जर मला असं वाटतं की मीडियाचा आणि लोकांचा या बिलाबाबत आमच्या विरोधाचा जो समज झाला असेल, तो बिल पास होतानाची जी कृती आहे निखिलजी, त्यामध्ये आम्हाला प्रामाणिकपणे वाटत होतं की मुख्यमंत्री सभागृहात असतील, उपमुख्यमंत्री असतील आणि विरोधी पक्ष नेते असतील, अशा वेळी हे बिल आपण सगळ्यांनी मिळून पास करूया. ज्यांना विरोध करायचा त्यांनी पोल मागितला असता, त्या पक्षाने विरोध केला असता, पण ज्यावेळी पोल झाला असता त्यावेळी भूमिका भाजपने जर स्पष्ट त्यातली घेतलीच असती आणि ते व्हायला होतं. पण मला सांगा, याचं उत्तर हर्षवर्धन पाटील देतील. विनोदजी, याचं उत्तर हर्षवर्धन पाटील देतील, पण मला सांगा की रामदास कदम जे बोलले किंवा दिवाकर रावते जे बोलले त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? अर्थात रामदास कदम साहेबांनी जे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विदेशी फंड आणि बाकी अर्थाने जे बोलले त्यावर मी त्या ठिकाणी बोललो. जयंत पाटीलही बोलले की विदेशी फंड म्हणजे CIA पाठवते, ISI पाठवते, असं कुठे काही त्यातलं नसतं. एखाद्या संस्थेला जर त्यातनं पुरस्कार मिळाला तर तो संस्थेने सुद्धा अभिमानाने म्हटलं पाहिजे की आम्हाला हा पुरस्कार मिळाला आणि त्या पद्धतीचं काही म्हणण्याचं कारण नाही. बिलावर बोलणं हे आवश्यक होतं आणि त्यामुळे मला असं वाटतं की ते जे काही बोलणं असेल बिलावर सुद्धा त्या ज्या बिलातल्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर रावते साहेबांनी असेल, कदम साहेबांनी असेल, रावते साहेबांनी त्यातली जास्त अगदी मार्मिक बोट ठेवत त्यांच्या नाही विनोद तावडे, तुम्ही या दोघांचं समर्थन करताय अप्रत्यक्षरित्या. मला विचारायचं आहे, निदान महाराष्ट्राच्या जनतेपुढे सांगा हे चुकले. रामदास कदम ज्या शब्दात बोलले त्याला सभ्यता म्हणतात का? दाभोळकर, एक ज्या माणसाचा खून झालाय त्या सामाजिक कार्यकर्त्याविषयी तुम्ही आक्षेप घेता आणि कोण आक्षेप घेतो? ज्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असा माणूस, आम्ही बाहेर काय बोलायचं? मला तुम्हाला विचारायचं आहे. मला हक्कभंग झाला तरी हरकत नाही, पण महाराष्ट्रातल्या जनतेचा रोष मला कळवायचा आहे. दाभोळकरांना परदेशी पैसा मिळतो याचा संबंध काय येतो आणि तुम्ही विरोधी पक्षनेते म्हणून उभं राहून त्यांना थांबवलं का नाही? जनतेचा हा रोष आहे, तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. निखिलजी, या विषयात जयंत पाटील मी काय बोललोय सभागृहाच्या पटलावर आहे हे आपल्याला कळेल. तुम्ही त्यांचा निषेध केलात का? तुम्ही त्यांचा निषेध केलात का? मला असं वाटतं की तुमच्या निषेधाचा प्रकार माझ्या निषेधाचा प्रकार वेगळा असू शकतो. निषेध असतो. दाभोळकरांसारख्या सच्चिल कार्यकर्त्यांवर जर आक्षेप घेतला तर निषेध नको का करायला? मला असं वाटतं की ज्या भाषेत सभागृहात केलं पाहिजे त्या भाषेत केलंय तिथे आम्ही. जयंत पाटील यांनी केलंय. आपण बघा, ठीक आहे, बघूया. आपण कामकाज येईल तेव्हा बघूया. पण